नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा: शांत आहे पण संत नाही. सरकार मनोज जरांगे पाटलांना ओळखा. होय मित्रांनो, मनोज जरांगे पाटील हे शांत आहेत, ते संत नाहीयेत हे सरकारच्या अजून लक्षातच येत नाहीये. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण मिळावं आणि ते ओबीसी मधूनच मिळावं यासाठी गेल्या 4 ते 5 महिन्यापासून आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे हे अत्यंत धारदार आहे. शांततेने, लोकशाही मार्गाने, परंतु ते तीव्र स्वरूपाचं आहे. आणि विशेषतः हे आंदोलन मनोज जरांगे पाटील स्वतःच्या जीवावर करतायत. होय, मी स्वतःच्या जीवावर या अर्थानं म्हणतो की ते रास्ता रोको करताना 100 लोक जमून रास्ता रोको करणं वेगळं, किंवा एखादा मोर्चा काढणं, 1000-2000 लोक जमा करून मोर्चा काढणं हे वेगळं, परंतु स्वतः आमरण उपोषण करणं आणि सरकारला त्या ठिकाणी जागेवर आणणं, या पद्धतीचे आंदोलन मनोज जरांगे पाटील हे करतायत. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील हे आज फक्त आपल्या या आंदोलनातून चर्चेत आलेत किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत झालेत, परंतु असं नाही. मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं आंदोलन करतायत. गेल्या अनेक वर्षापासून ते आंदोलन करतायत. वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी आंदोलन केलेत. मग रस्ता रोको असेल, आमरण उपोषण असतील, मोर्चे असतील, या पद्धतीचे अनेक आंदोलनं मनोज जरांगे पाटील यांनी आजपर्यंत केलेले. मनोज जरांगे पाटील हे पूर्ण तहसीलमध्ये, पोलीस ठाणे असतील किंवा कृषी कार्यालय असतील, अशा प्रत्येक कार्यालयामध्ये त्या ठिकाणचे कर्मचारी आणि त्या ठिकाणचे अधिकारी यांचे काय अधिकार आहेत, ते किती, त्यांच्या कक्षा किती आहेत, याची पूर्ण जाणीव मनोज जरांगे पाटील यांना आहे. आणि म्हणूनच कोणतंही आंदोलन कोणत्याही मुद्द्यावर जर करायचं असेल तर त्याचा ते पूर्ण अभ्यास करतात आणि त्यानंतरच ते आंदोलन करतात. आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत ते आंदोलन सोडत नाहीत किंवा मागे सरकत नाही. हा मनोज जरांगे पाटलांचा आजपर्यंतचा इतिहास आहे. परंतु यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या संदर्भात आंदोलन केलेलं आहे, जो समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीला स्वतःच्या गावचा पाठिंबा मिळाला होता. वेगवेगळे आंदोलन करताना त्यांनी गोदावरी पट्ट्यातल्या जवळपास 123 ते 127 गावाचा पाठिंबा मिळवला होता. आणि या गावकऱ्यांच्या बळावर त्यांनी अनेक आंदोलन यशस्वी केले. आज मात्र मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस आंदोलन करतायत त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले कोट्यवधी मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी एकवटला आहे. आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटील ज्याही ठिकाणी सभा घेत आहेत त्या ठिकाणी लाखोंचा मराठा जनसमुदाय हा त्यांच्या सभेला त्या ठिकाणी उपस्थित राहतोय. आणि विशेष म्हणजे केवळ पुरुष मंडळी नाही तर महिला मंडळ सुद्धा मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थित राहते. हे आपल्या लक्षात आपण घेतलं पाहिजे. म्हणून आता मनोज जरांगे पाटलांना ज्या त्यांच्या कक्षा आहेत स्वतःच्या, ह्या लक्षात आलेल्या आहेत. त्यांची मर्यादा आणि त्यांची पॉवर ही सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात आलेली आहे. आणि म्हणून सरकारला यावेळेस ते इशारा देत आहेत, त्यावेळेस त्यांच्या पाठीशी तेवढं बळ आहे याची त्यांना जाणीव आहे. आणि म्हणूनच ते त्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करताना दिसत आहेत. मित्रांनो, आजही सरकारनं मनोज जरांगे पाटलांना सुरुवातीला महिनाभर, नंतर 40 दिवस, नंतर परत 2 महिने अशी वेळ वाढून मागवली. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ती वेळ दिली. कदाचित सरकारमध्ये चाणक्य म्हणून घेणारी जी मंडळी आहे त्यांना असं वाटलं असेल की इतर आंदोलनकर्त्याला जसं आपण भूलतापा देतो आणि आंदोलन मुळीत काढतो किंवा ते पुढे ढकलतो, अगदी त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत आपण करू. आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांना तसे आश्वासन दिले गेली. त्यांना वाटलं आश्वासन दिलं, मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं, आता यानंतर पुन्हा समाज कधी त्यांच्या पाठीशी येईल हे नंतरचा विषय झाला. परंतु जरांगे पाटील हे तालमीतले आहेत, ताऊन सलाखून आंदोलनकर्ते बनलेले आहेत. त्यांनी जरी सरकारला आंदोलन वेळ दिली असली आणि आमरण उपोषण जरी मागे घेतलं असलं तरी जरांगे पाटलांनी राज्यभर सभा घेतल्यात, समाजाच्या बैठका घेतल्यात आणि हे आंदोलन पेटतं ठेवलेले. पेटतं ठेवत असताना छगन भुजबळ सारख्या ओबीसी नेत्यांनी जाणीवपूर्वक म्हणा किंवा विनाकारण मनोज जरांगे पाटलांना अंगावर घेण्याचा प्रयत्न केला. आणि यातूनच मराठा समाज हा ताकदीनं एकवटला, जो जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा आहे. आणि आता 24 डिसेंबर ही राज्य सरकारला त्यांनी मुदत दिलेली आहे. मित्रांनो, ही मुदत खरोखर जरांगे पाटलांच्या दृष्टीनं आणि सरकारच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे. कारण आता मनोज जरांगे पाटील सरकारला कुठलीही मुदत देण्याच्या तयारीत नाही, 1 तासही वाढून देणार नाही असं ते ठामपणे सांगतायत. आणि याच धर्तीवर बीड या ठिकाणी त्यांनी इशारा सभा या ठिकाणी आयोजित केलेली. या सभेला लाखोंचा मराठा जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित होतोय. मित्रांनो, या सभेकडे संपूर्ण राज्याचं, देशाचं लक्ष आहे. परंतु जरांगे पाटील
यांना शांत आणि संत असं समजण्याचा जो प्रकार तो जो शासनाच्या वतीनं करण्यात येतोय तो अत्यंत चुकीचा आहे. जरांगे पाटील हे शांत आणि संयमी आहेत. ते किती दिवस संयम राहतील मी त्यांना जवळून कव्हर केलेले, मी त्यांची अनेक आंदोलनं पाहतोय. इतक्या दिवस मनोज जरांगे पाटलांना शांत आणि संयमी राहिलेलं मीही पाहिलं नाही आणि आमच्या पत्रकार मित्रांनी सुद्धा पाहिलेलं नसावं. परंतु आज मात्र समाजाचा प्रश्न असल्या कारणानं आणि सरकारही त्या ठिकाणी सकारात्मक पाऊल उचलतंय असं दिसत असल्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी अनेक सभा आणि अनेक आंदोलन हे आता सध्याही शांततेच्या आणि संयमाच्या मार्गाने केलेले आहेत. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील एखाद्या खरं म्हणजे कुठलाही कार्यकर्ता जर आंदोलन करत असेल आणि त्याच्या गावच्या 100-200 कार्यकर्त्यांनी त्याच्या आंदोलनात भाग घेतला तर त्या कार्यकर्त्याला मी नेता झाल्यासारखं वाटतं आणि त्याच्या डोक्यामध्ये ती हवा घुसते. जर तालुक्याचं आंदोलन उभा केलं तर त्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला आमदार झाल्यासारखं वाटतं, कारण त्याच्या डोक्यात ती हवा शिरते. परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण राज्यातला मराठा समाज एकवटलाय. केवळ मराठा समाज नाही तर मुस्लिम समाज मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभा राहतोय. धनगर समाज त्यांच्या पाठीशी मोठ्या पद्धतीनं उभा राहतोय आणि वेगवेगळ्या जाती धर्माचे हे ओबीसी समाजातले अनेक जातीचे लोक मनोज जरांगे पाटलांच्या सभेत सहभागी होऊन त्यांना पाठिंबा देत आहेत. यावरून लक्षात आलं पाहिजे की एवढं सगळं होऊन सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या डोक्यात हवा गेलेली नाही. ते आजही जमिनीवर आहेत, शांत आहेत. मी सरकारला डीएस न्यूजच्या माध्यमातून आवर्जून सांगू इच्छितो, ज्या जरांगे पाटलांच्या सभेला 100, 150, 200 जेसीपी नाही तर 500 जेसीपींनी फुलांची वृष्टी होते. मग एका सामान्य मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यावर 500 ते 100 ते 200 जेसीपी मधून फुलांचा वर्षाव गावगाव होतोय. जेसीपी ही गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये मोजक्या असतात, 2, 4, 5, 10 जास्तीत जास्त. परंतु त्याही जर फुलं उधळण्यासाठी 400च्या आणि 500च्या संख्येने येत असतील तर सरकार मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो, ऑटो रिक्षा, मोटरसायकल, 4 व्हीलर म्हणजे कार असतील, जीप असतील, एसटी असतील, किती लाखोच्या संख्येनं सहभागी होतील याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. आणि म्हणून त्यांच्या ट्रॅक्टरला नोटीस देणं काय, मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस जाणं काय, हा म्हणजे एक उद्रेक करण्याचा प्रकार होतोय असं मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी आरोप केलेला आहे. कारण मराठा समाज शांत आहे, संयमी आहे. तो याचं कारण फक्त मनोज जरांगे पाटील आहेत. परंतु त्यांच्याही संयमाचा अंत होऊ शकतो, कारण ते शांत आहेत, संत नाही. हे सरकारनं समजून घ्यावं आणि 24 डिसेंबरची दिलेली मुदत आहे, या मुदतीपर्यंत सरकारनं योग्य पद्धतीचं निर्णय मराठा आरक्षणाच्या संदर्भात घ्यावा आणि जरांगे पाटलांची पुढची होणारं आंदोलनं कशी थांबवता येतील सकारात्मक दृष्टीने त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जरांगे पाटलांच्या एक लक्षात आलेलं आहे की सरपंच असो किंवा आमदार असो, तो सत्तेत आहे तोपर्यंत त्याची पावर आहे. तो सत्तेतून गेल्यानंतर तो एक सामान्य नागरिक असतो. आणि आज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या माध्यमातून किंवा ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी जो एकवटलाय याच्या माध्यमातून कोणता आमदार निवडून आणायचा आणि कोणता पाडायचा एवढी ताकद आपल्या पाठीमागे जमवलेली आहे. आणि म्हणून ज्यांना कोणाला वाटत असेल की मी मंत्री आहे, मी मुख्यमंत्री आहे, मी उपमुख्यमंत्री आहे, मला काही होणार नाही, तर या भ्रमात राहू नये. कारण आपली सत्ता जर आणायची असेल तर आमदार निवडून आणावे लागतील आणि ते आमदार पाडण्याची ताकद आज तरी मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दामध्ये महाराष्ट्रात आहे, हे मला आवर्जून या ठिकाणी सांगावं लागेल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतोय की शांत आहेत ते संत नाहीत. मनोज जरांगे पाटलांना सरकार तुम्ही समजून घ्या, कारण त्यांच्या आंदोलन एका दिवसात तुम्हाला दिसणार नाही, टप्प्याटप्प्यानं दिसतील, शांततेनं दिसतील. परंतु त्या आंदोलनाचा जो परिणाम होईल हा खूप दुरोगामी परिणाम असेल. तो भोगणं आणि तो सहन करणं खरोखर सरकारला दृष्टीनं तो जड जाणार आहे. आज आपण त्यांच्या आंदोलनाला पोलीस बंदोबस्त वापरतायत, महसूल प्रशासन वापरतायत, पोलिसांच्या सुट्ट्या आपण रद्द केलेल्या आहेत. हे सगळे असा कुठलाही कायद्याचा भंग मनोज जरांगे पाटील करणार नाहीत. लोकशाही मार्गाने करतील, शांततेनं करतील. परंतु ते न झेपणारे आंदोलन आणि न दिसणारे आंदोलन असतील हे मात्र नक्की. हा मुद्दा, हा विषय मला मित्रांनो आपल्यासोबत शेअर करावा वाटला. ही घटना आणि ही माहिती आपल्याला कशी वाटली, आपलंही मत आपण कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन निश्चित द्या. कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून आहे आणि ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.